कशी बॉडी जिम बंद केली आपण आता. नसत आपण पण कोणापेक्षा कमी नाही. हे असले भाले. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही बघता अनिकेत ब्लॉग्स. तर आता आपण उठलोय, आता वाजले 2. आल्यावर झोपलो होतो, कारण की जरा दोन दिवस झालं झोप नव्हती, त्याच्यामुळे झोपलो. आता उठलोय, आल्यापासून जेवण नाही काय नाही. आता आपण जेवायला बसलोय मस्तपैकी. अंडा ऑमलेट, मुगाची डाळ आणि भात खाऊया आणि राडा करून टाकूया गाईज. तर आपलं जेवण वगैरे झालं, फर्स्ट क्लास विषय खल्लास जेवण झालं आपलं. आता आपण मस्तपैकी जरा काय केलंय, मनीष भाऊचा फोन आलता आपल्याला, तर मग आपण काय घेऊन जाऊ. तुम्हाला तर माहित आहे घरी पैसे वाचतील आपले तितके 100 रुपये. इकडे पाणी लावलंय आपण, चेक करा. मग मस्तपैकी आपण जेवण वगैरे करू, आपलं जेवण म्हणतोय आंघोळ वगैरे करू आणि मग जाऊया मनीष भाऊ सोबत स्टॉपला. नंतर मग काय मला जायचंच, तुम्हाला तर माहितीच. बाकी तर काय बदल नाही. मस्त पैकी आता काय करायचं माहिती आहे का आपल्याला गाईच. आता आपण केस बिस वाढवणार आहे मस्त पैकी, नाही का. केस बिस वाढवणार आहे आणि मग रोला जमवणार आहे नुसत्या. भाल्या मग काय म्हणतो भाई. बाळ बाळ गप ना, झोपू दे ना गप. तुला आणि मटर लागेल बघ तुया. हो तुला काय समज झालं, तुझ्या भाऊ असेल तर चल. अरे तुझ्यासारखं किती बघितले की. आणि सर आणि तू तुझ्या पर्यंत मॅटर ठेवायचा. तू तुझ्यापर्यंत म्हणजे आमच्यामध्ये एवढं काढलं, तुला डबल सांगायला. मोबाईल बाळ तसले पोरी सारखे लपडे बंद कर. किंवा अरे झोपू दे ना गप. तुला काय करायचं आणि पण झोपू दे ना. तुझ्या माया समोर राहिला, त्याचा माया समोर राहिला, तू मध्ये यायचं नाही. अक्षल भाऊ लतीस मार हो स्टेप. बाय झालं आपलं एवढं. गप ना, झोपू दे ना. झालं. झोपू दे ना, काय नाही उगबिन काय. अरे आण्या हा तुला जेव्हा झालं तरी उठील का आम्ही. तू गप झोपलास की तू गप बस की. मायला खरंच आज तुम्ही मला लयच भारी झोपू दिलं. मी आज झोपलो आल्या 8 वाजताच. आणि दोघा भावांनी माया नाही का मस्तपैकी स्वयंपाक वगैरे केला. मस्तपैकी मुगाची डाळ, आपलं 2 वर्ष प्रेम एवढंच होतं. आणि डाळ मस्तपैकी. नंतर मग चपात्या, भात. आणि मग मी आता उठल्यास अंडा आमलेट केलं. आणि मग हे कुरकुरा पण आणला होता, तर कुरकुरा वगैरे पण खाल्ला. विषय संपला. मग भाले मग मी डाऊसल्यावर मग रडू नको मग. पिल्लू गपलं भाले उघड उचायला त्याला लक्क्याला. नाही तर काय मस्तीला आलाय भाल्या जरा, बाकी काय नाही. तुला काय करायचं रे अरे बा, आमच्यामध्ये तुला काय समज. तुला ह्याला सांगा जरा, याला गाईच नसता मारबीर खाईन माय आहे. हायच काय हडकाशी व्हायची आगात आहे काय. पाणीपुरी खायचं. अरे कुणाला डवचायलाय काय नाही, त्याला कळायलंय का नाही. अनिकेत ब्लॉग्स सांगा जरा याला. काय अनिकेत ब्लॉग्स काय. अरे दात न करता जेवण केला, काय काय दात न घासता जेवण केला तर मला सांगायलाच काय. तू यासारखं नाही रे. अरे मित्र महिन्यातून एकदा घासतो रे. हा. पण तू हा. रोज घासून आज न घासणारा माणूस किती चित्ते म्हणून. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. बाळ मला लागायला रे गप. उठकी बाळ. कसलं नव्हतं आहे का. गप्र भाज्या जरा झोपू दे ना त्याला. झोपू दे. आणि तुला आमच्या दोघं भावाच्या मताची यायची गरज नाही. तू गप उग ते तुला बघ काय खाल्लाच नाही. ते चिप्स दिला मग एक त्याच्यातले अर्धे काढून घेतलाय. माधुरच्या आवडलं त्याच्यातले अर्धे काढून घेतला. आहे का तू अवकात माझ्या चिप्स खायची. कुणाची? तू घेतलं का ते आपण. मग घेतला असेल की. काय ती घेतलं. नाही कोण नाही, तू कोणाकोण घेतलास. बाळ भिकार सोडावला आहे. कधी बाप जरी भेटला नाही खायला, माझ्यामुळे भेटायला. माझ्या जीवावर जगणारी आवला दी आणि मला विकार म्हणाले. बरोबर, तू या जीवर जगायला हवी, मान्य आहे. पण बाप जर मी कधी खायला भेटला नसल्यासारखं करते नुसतं. ते चिप्स पुढे आणले 2 मी, त्याच्यात मर 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 नुसती. असले तुमचे मित्र असले तर टॅग करा त्याला, शेअर करा त्याला मस्तपैकी, आणि सबस्क्राईब करा मित्राला तुमच्या. काय खायचे तुला. पाणीपुरी पाणीपुरी खायची म्हणा. बाप दादा वाळलेले तुकडे आणि पाणी खाऊन गेले.
आणि पोराला पाणीपुरी खायची. काय बोलायचं आणि काय नाही. भावांनो, मी इंस्टाग्रामच्या रील्स बघत होतो. त्याच्यात एक नाही का ते एक युपी बिहारचं पोरग आहे, ते काय करतंय आपलं हे बनवतंय फ्रेंच फ्राईज नाही का, एक बाजार टाईप, बाजारामध्ये भजे कशा असतात त्या टाईप मध्ये फ्रेंच फ्राईज बनवत होतं. तर भाल्या नाही का भाल्या ते म्हणतोय कसले आहेत भजे. बाप जर मी कधी माहीतच नाही फ्रेंच फ्राईज का असतं हे काय नाही. म्हणतोय भजे कसले भारी आहेत बघ. नंतर म्हणलं ते भजे आहेत का, ते म्हणतोय ना आपल्या बाजारात असेच असतात की भजे. भाल्या एकदम असलं तर भाल्या आईला बाप जर मी कधी माहित असलं असं होते. इकडं बघ वर, वर बघ शिवा, वर बघ. भाल्या बरं, भाल्या हाय कर. मित्रांनो, आता आपण मस्तपैकी आंघोळ करूया आणि मग युनिफॉर्म वगैरे घालून जाऊया आपल्या स्टॉपला. कालचा ब्लॉग इतका काही इंटरेस्टिंग नव्हता, समजा काही विषय नाही. काल जरा थोडंसं मार्केट डाऊन होतं आपलं, बरोबर का नाही भाले? आता मार्केट आपलं डाऊनचं कधी अप होईल माहित आहे का? त्याला टाइम है, थोड़ा सा टाइम लगेगा. इस लिस्ट में नाम नहीं है, टाइम लगेगा. तो अपने को क्या करना पड़ेगा, फिलहाल तो नहीं, क्या अपने को ऐसे ही चलने देना पड़ेगा. ते तुला काय समजायला का बोलायचं? तेच सांगायला ना. मग आता काय 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 करावं, काय सांग बरं. गरिबी तर काय सर नाही, त्याच्यामुळे सध्या आपलं बघू काय काय नाही, जसं आहे तसं चालू देऊ. आणि हिंदी काय आम्हाला येत नाही बाबा. होय हो भाले. भाले सध्या कसा, भाले जरा मार्केटचा माणूस आहे. भाले शाना झालाय सध्या. काय काय खातो थांब ना, भविष्यवाणी सांग. नको, काय करत नाही ती भविष्यवाणी. थांब तरी दोन. सरक, त्या बाप आहे महाराज होता काय भाल्या. सांग बरं आता. गप नव ग, हे असलं आहे पुरीच्या मानाचं. पोरगी बरी ह्याच्यापेक्षा, माहित आहे का? चिमट्या घेणार, बोचकुऱ्या घेणार, असले काम करत आहे माझ्याकडे. बाप जण मी कधी भजेच्या वर कधी खाल्लास का भाल्या? काय होय, भजेच्या वर कधी खाल्लंय का विचारू थांबा. होय भाल्या, भजेच्या वर कधी खाल्लास काही? आ इकडे बघ, काय म्हणायलो, भजेच्या वर कधी भाली ना खाल्लंच नाही काय, काय करणार आहे. होय भाल्या. चला आता आपण मस्त पैकी, आता पाणी तर तापलंय आपलं, आंघोळ करूया, निघूया. आपली आंघोळ वगैरे मस्त पैकी झाली. चला आता युनिफॉर्म वगैरे घालू आणि निघू. कशी आहे बॉडी? जिम बंद केली आपण आता. नसता आपण पण कोणापेक्षा कमी नाही. हे असले भाले बिले तर मारतोय आपण. तीन टाइम मारतो आपण, 3 टाइम भाले सारखे. समजलं का? समजलं का भाले? तुमची कसं आहे माहिती आहे का, सवय झाली. ज्याच्या जीवावर उड्या मारता ना त्यालाच बदनाम करता. ना इसमें ना मजा आया. भाले सारखे 3 टाइम मारू. 3 टाइम नाही, जितके टाइम म्हणतात तितके टाइम मारू भाले सारखे. हे काय माहिती भुरट्या भरलेचं असलं, भुरटे लोक. काळे कपडे टाकून लगडे, शेरने पगडे लगडे काहीच तर आपला एक प्रॉब्लेम आहे. आपण पिशवी घातल्याशिवाय पॅन्टच जात नाही आपली. काय करणार, लईच अवघड आहे. आणि ते कटिंग केल्याशिवाय तर नाही घालू वाटत पॅन्ट आपल्याला. असा तर शॉर्ट आहे आपला, बरोबर का नाही? करायचा तो एक होतं, एक असा विषय. गाईज ऑलरेडी आपल्या वर्दीला फक्त स्टार कमी आहे. या स्टार कमी आहेत, ते पण लावून टाकू आपण स्टार. भाल्या बघ रे ते कितीला भेटतात, काय 4-5 स्टार आणि एकदाच इकडे 3 आणि इकडे 3 लावून टाकू. म्हणजे पुन्हा दम नाही होणार आपल्याला बोलायचा, बरोबर का नाही? कलर कसा चेंज करा? नीट टाकू ह्याच्यात, नसता काळा कलर टाकू, व्हाईट टाकूत ना, नसता व्हाईट टाकू. हा ट्रॅफिक वाला. लय पैसा आहे ट्रॅफिक वाला म्हणून आपली विचार तितकी पैसा.
नेहमी तरी आहे लाता बी खावं लागतं का बरं ट्रॅफिक वाल्याचे, मार बी खावं लागतं मग. नेहमी नियमित नाही नेहमी डायरेक्ट म्हणून हे असतं फास्ट. गाईच. तर मस्तपैकी आपण आवरलोय आता. थोडस तेल वगैरे लावू, तेल वगैरे लावून मस्तपैकी मग कसं जरा रोला जमावं लागतं आपल्याला. रोला 2-3 थोडा ज्यादा ही रोला जवार आहे. अंदर की बात नाही पता नाही का, मधातल्या गोष्टी काढायला मायला हे चुकीचं आहे का नाही. मस्तपैकी तेल बिल लावू, जरा चिकन दिसू आपण. केस वाढवणार आहे पण आता भाले आम्ही केस वाढू मस्तपैकी आपण आता केस वगैरे वाढू. मी डायरेक्ट आता जिटू पाडणार आहे. पोरगीच बन ना, होय जमत पोरगीच बन जमते की मस्तपैकी मजा तरी. हे असलं आपण काय लावत नाही, पण हे जरा कसं आता लावत नाही. उलाय लागले ना तोंड, त्याच्यामुळे लावावं लागतं असलं. आता बापजणी आपल्याला माहित नाही हा काय आणि काय नाही, नाही तर काय. आपण ते उरलं तरी तेल लावणारे माणसं तोंडाला, तेल नसता तू. पण आता पुण्यात राहायला लागलो ना, त्याच्यामुळे जरा सगळं वापरून बघावं लागते. झालो का नाही विषय खल्लास. भारी दिसतो आपण. हे असले भुरट्याचं काय खरंय होय. थोडीशी केस वाढली पाहिजे अजून, म्हणजे कसं अजून चिकना दिसून मी अशा मिशा करायच्यात आपल्याला. मिशा जट दा मुकाबला, जट दा मुकाबला. सॉरी संपला की विषय मग आता आहे का ना. चला आता मस्तपैकी आता सॉक्स वगैरे घालू आणि निघू गाईज. तो ऑल ओके, ऑल रेडी, लेट्स गो. चलो जरा टाइम वॉच घालू आपण. भले याच्यातला आपल्याला टाइम कळत नाही, पण तरी घालू. काठ्याचा टाइम कोणा कळत नाही कसा, बाहेर तुला कळते टाइम काय काठ्यातला. मला मिनिटाचा फरक येते. मग तेच तास आहे ना सगळ्यांचं, मिनिटाचा फरक नाही कळत. बाकी आपण तास वगैरे सांगू ना आता, ह्याच्यावर तास लिहिलेच असतात की. मग तेच बघून सांगतो. चलो गाईज तो निकलते आपण. गाईज तर आपण आता मनीष भाऊची वाट बघत बसलोय. बघू कधी कधी फोन येत आहे काही नाही, आणि मग जाऊ मनीष भाऊ सोबत मस्तपैकी स्टॉपला. मस्तपैकी थोड्या वेळ झोपायचं नसतं, मग नाही झोपतं नाही येणार, कारण की तुफान झोपलोय मी आल्यापासून. जाऊ काय बघते काय नाही नसतं, मग सोयऱ्याकडे जाऊ. चलो काहीच तर आपण फायनली निघालोय. चलो भाले भाऊ इकडे गाडी फाट्यावर सोडून मला मग आपण जाऊ. चलो काहीच तर फायनली आपण आलोय चिंबळी फाट्यावर. हे बघा पेरू चोरलाय भाले नाही का जागून. अरे काय काय चोरायला. आणि हा ब्लॉग बनवायचं म्हणजे ब्लॉग मध्ये काय सांगायचं, पेरू चोरला म्हणून. हा आणि काय तुम्हाला काय खोटं बोलायला वाटायला काय. हे खोटं सांगायला काय. खोटे नाही तर करायचं. पेरू चोरला अर्धा असलं तर भाले आहे. रस्त्यावर धावून लावतात ती बाईनं दिला वगैरे. काही बोलायला मायला इथं तर ठेवलंय. एका दिवसाला पकडला पाहिजे, मारला पाहिजे कुत्र्यासारखा. एक तर माय घाला आरामचं खायलं तर खायलंय, आता म्हणाले कुणाचं नजर लागली पडतो खायलंय. अरे लाज वाटली पाहिजे भायला जरा तरी तुला. हा लाज वाटली पाहिजे. म्हणाले कुणाची नजर लागली, इकडे इकडे बघायला म्हणाले कुणाची नजर लागली. आज या मायला चुरू तर खायले जांब बिंब काय बी. असला तर भाले आपला काहीच. तर आपण आता आलोय मस्तपैकी गाडीत. आपले मोनेश भाई मस्तपैकी विषय खोल गेला. आणि आता आपण चाललोय सोयऱ्याकडं. आता आपण आहेत सम्राट चौकात. इथून आपण चाललोय सोयऱ्याकडे. सोयऱ्याला फोन वगैरे केला होता, जाऊ सोयऱ्याला घेऊ. बघू मग कॅम्प विंपाचं नियोजन आहे का, नसता मग आहे आपला ग्राउंड. मग जाऊन बसू आपण आपल्या ग्राउंड मध्ये. चलो तर आपण आलोय फायनली. चिकना सोयऱ्याला घेतलाय आपण विथ कॅम्पा. चला आपण मस्तपैकी आता कॅम्पा वगैरे मारू. बिना कॅम्पा जिंदगीच नाही आपली. हा बिना कॅम्पा जिंदगीच नाही. बिना कॅम्पाचा ब्लॉग नाही तर जिंदगी काय असणार आहे. नाही तर काय. मस्तपैकी आता कॅम्पा वगैरे मारू, राडा करून टाकू काहीच. चला
झाला आपला टाइम. निघू आता आपण. होय मनोज भाऊ, निघायचं कसं करायचं? किती वेळात निघायचं? निघलो नाही तर गरीबी सारणार नाही. काम धंदा केला नाही तर नाही मग केलं तर गरीबी कशी सारणार? तेव्हा सोयऱ्याच्या कॉलेजमध्ये आज जेवायला होता. कसं होतं होय सोयऱ्या, कसं होतं? विषय टॉप होता. मजा आली कॉलेजला. डिवाय पाटीलचा माणूस आहे ना, मजा तर येणार. हा, मग नाही तर काय, विषय खाल्लाच आहे. आणि गाड्या निघल्या चला. आपल्या आपल्या गाड्या निघल्या. चला आता भावांनो, आता सोयरा चाललाय, आपण पण जाऊ कामावर. नाही तर आपल्याला जिंदगीला लेवडे लागतात, असंच अशा प्रकारे मग आपले दिवस वाईट होते. वाईट होते. त्याच्यापेक्षा आपण जाऊ. चलो चाल चल तो चलो, मिलते अगले असं नेक्स्ट काय? ब्लॉग में. जाऊ रांजणगावला घेऊन चल. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी बाय.